नमस्कार दर्शकों, मी आहे चेताली आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन्स। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर जिल्ह्याच्या रामटेक उपविभागाला पोलीस तपासणीसाठी मोठी भेट मिळाली आहे। येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सोय सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे आता घटनास्थळीच पुरावे गोळा करणे आणि त्यांची प्राथमिक विश्लेषण करणे शक्य होईल। या अत्याधुनिक व्हॅनमुळे रामटेक, अरोली, देवलापार आणि पारशोनी पोलीस ठाण्यांना विशेष फायदा होणार आहे। हत्या, अपघात आणि चोरींसारख्या गंभीर प्रकरणांची तपासणी आता पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि अचूक होऊ शकेल। व्हॅनमध्ये फिंगरप्रिंट तपासणी, डिजिटल पुरावे संकलन आणि इतर वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध आहेत। यामुळे पुरावे सुरक्षित पद्धतीने गोळा केले जातील आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले। यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम आणि फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांची उपस्थिती देखील होती। नागपूर स्थित रामेश्वरीची राहणारी 17 वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेने खेळ जगतात इतिहास रचला आहे। 6 एप्रिलला श्रीलंकामधील तलाई मन्नारहून भारतातील धनुष्यकोडीपर्यंत सातत्याने 11 तास 15 मिनिटे जलतरण करून ईश्वरीने जगातील पहिली दृष्टिहीन महिला जलतरणपटू होण्याचा गौरव मिळालेला आहे। ही उपलब्धी फक्त धैर्य आणि चिकाटीची प्रतीक नाही, तर त्या सर्व खेळाडूंसाठी प्रेरणाचा स्रोत आहे, जे कठीण परिस्थितींचा सामना करून आपले लक्ष्य गाठून इच्छितात। ईश्वरी पांडेने या आव्हानात्मक प्रवासात समुद्राचा प्रचंड लाटा, बदलणारे भरती ओटी आणि जेलफिश सारख्या अडचणींचा सामना करून आपल्या अमध्य हौसल्याने आणि प्रशिक्षणाच्या जोरावर ही ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। जन्मापासूनच दृष्टिहीन असतानाही ईश्वरी पांडेने खुले पाणी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे। ईश्वरी पांडेने ही विजय नागपूर आणि संपूर्ण देशासाठी केवळ अभिमानाचा क्षण नाही, तर हे दाखवून दिले, जर निर्धार ठाम आणि निश्चित असेल तर कोणतीही अडचण मोठी नाही। जगातील पहिली दृष्टिहीन महिला जलतरणपटू ईश्वरी पांडेने या साहसी आणि प्रेरक कामगिरीने खेळ जगासह प्रत्येक क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि आशा निर्माण केली आहे। यांची शहरभर कौतुक केली जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नेड शहरात युनियन बँकेसमोर उभा असलेल्या दुचाकीचा डिक्कीतून 50,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित चोरटे दिसून आले असून त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा आहे। दुकान मालकांकडून घेण्यात आलेली रक्कम बँकेत व्यवहारासाठी जात असताना चोरी झाली। नेड शहरातील 160 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चोरट्यांची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वकानी यांच्या वडिलांनाही अर्थातच प्रसिद्ध कलाकार भीम वकानी यांच्या 84व्या वर्षी निधन झाले आहे। त्यांनी त्यांच्या अभिमानाच्या कारकिर्दीत अनेक लोकांना प्रोत्साहित केले आणि त्यांचे काम मराठी आणि हिंदी रंगभूमीवर नेहमीच लक्षात राहील। त्यांच्या निधनाने फक्त कुटुंबियांनाच नव्हे, तर चाहत्यांना मोठा शोक बसला आहे। या दुःखद प्रसंगात असित मोदी आणि दिलीप जोशी यांनी त्यांना आठवताना दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या योगदानाला सलाम केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळांसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकांसाठी आमच्या सोबत जुळून राहा। सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे चेताली आणि तुम्ही पाहतात नागपूर समय बुलेटिन। धन्यवाद।